Hi friends, today we will see about the female pelvis. Pelvis is a bony cavity which help passage for the fetus during labor. लेबरच्या वेळी एक पॅसेज असतोय जिथून फिटस बाहेर येतोय. तर ही एक बोनी कॅव्हिटी आहे, त्यालाच आपण म्हणतोय फिमेल पेल्विस. तर ह्याच्यामध्ये बोन्स असतात. तर ते कोणकोणत्या बोनपासून बनलेलं आहे फिमेल पेल्विस? First is a innominated two bones. In that sacrum 1, coccix 1. Sacrum is a 5 fused vertebra and coccix is a 4 fused vertebra. म्हणजे innominated bone दोनच आहेत. sacrum 5 fused vertebra पासून एक बनलेला आहे आणि coccix 4 fused vertebra पासून एक बनलेला आहे. Female pelvis is made up of two innominated bone. First is a sacrum, second is a coccix. दोन इनॉमिनेटेड बोन्स हे कशानं बनलेले आहेत? तर इलियम, इस्चियम अँड प्युबिस. तर आपल्याकडे इथं मॉडेल नाही आहे त्यामुळे नाही दाखवत आहे. तर हे जे इनॉमिनेटेड बोन आहेत ते इलियम, इस्चियम अँड प्युबिसनं बनलेलं आहे. तर इलियम बघतोय आपण फर्स्ट. इलियम इट इज अ लार्ज फ्लेअर्ड आउट पार्ट. इट हॅज इलियाक क्रेस्ट, anterior superior iliac spine, anterior inferior iliac spine and posterior superior iliac, posterior inferior iliac spine. In that flared out part contain a depressed region is called iliac fossa. Behind this iliac fossa is a gluteal fossa where gluteal muscle is inserted. तर इलियम म्हणजे काय? हे एक लार्ज फ्लेअर्ड आउट पार्ट आहे. हे कशापासून बनलेलं आहे? इलियाक क्रेस्ट, anterior superior iliac spine, anterior inferior iliac spine, posterior superior iliac, posterior inferior iliac spine. तर ह्याच्यापासून हे बनलेलं आहे. जो फ्लेअर्ड आउट पार्ट आहे त्याच्यामध्ये एक डिप्रेस्ड रिजन आहे, म्हणजे खड्डा पडल्यासारखा एक रिजन आहे, त्याला आपण म्हणतोय इलियाक फोसा. Behind this iliac fossa is a gluteal fossa where gluteal muscle is inserted. आणि त्या इलियाक फोसाच्या बरोबर मागे जे रिजन आहे त्याला आपण ग्लुटियल फोसा म्हणतोय. तिथं आपण काय करतो? इंजेक्शन देतो ग्लुटियल मसलमध्ये. ओके, तर ते तिथं प्रेझेंट असतं. नेक्स्ट आहे इस्चियम. इट इज अ थिक लोअर पार्ट इन अँड ॲज इशियल ट्युब्रोसिटी. हे थिक आणि लोअर साईडला जो पार्ट असतो त्याला आपण इस्चियम म्हणतो, जसं की इस्चियल ट्युब्रोसिटी. प्रोजेक्शन बिहाइंड इस्चियल ट्युब्रोसिटी इज कॉल्ड इस्चियल स्पाइन. म्हणजे इस्चियल ट्युब्रोसिटी म्हणजेच काय आहे की एक प्रोजेक्शन, म्हणजे एक प्रकारचं असं तीक्ष्ण असं एक प्रोजेक्शन टाईप असतं. त्याच्या मागे म्हणजे इस्चियल ट्युब्रोसिटीच्या मागे असतं ते इस्चियल स्पाइन. During labor, if the head of fetus is at the level of ischial spine, जसं आपण पाहिलं की ischial स्पाइनच्या तिथं जर हेड असेल बेबीचं म्हणजे त्या लेवलला, तर त्याला म्हणायचं झिरो स्टेशन. इफ इट इज अबाव द लेवल ऑफ ischial spine, इट इज कॉल्ड ॲज अ मायनस स्टेशन. जर समजा ते ischial स्पाइनच्या वरती असेल तर त्याला म्हणायचं मायनस स्टेशन. इट इज अ बिलो द लेवल ऑफ ischial spine इज नोन ॲज अ प्लस स्टेशन. जर समजा ते इस्चियल स्पाइनच्या खाली असेल तर ते असेल प्लस स्टेशन. सॅक्रोसियाटिक नॉच और ग्रेटर सियाटिक नॉच एक्सटेंड फ्रॉम पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन टू इस्चियल स्पाइन अँड लेझर सियाटिक नॉच इज लाईज बिटवीन इस्चियल ट्युब्रोसिटी अँड इस्चियल स्पाइन. तर दोन सियाटिक नॉच आहेत, त्याच्यामध्ये एक ग्रेटर आहे आणि एक लेझर आहे. ग्रेटर कुठून एक्सटेंड होते की पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन पासून इस्चियल स्पाइन पर्यंत, म्हणजे हा मोठा कर्व आहे. आणि लेसर सियाटिक नॉच कुठे आहे? ती इस्चियल ट्युब्रोसिटी ते इस्चियल स्पाइन म्हणजे जवळच आहे ती, म्हणून ती लेसर आहे. ओके, नेक्स्ट आहे बघायचं आहे आपल्याला प्युबिस. इट इज अ बोन विच इज प्रेझेंट anterior side of female pelvis, which has superior ramus and inferior ramus together, is known as a rami. तर प्युबिस एक असा बोन आहे ज्यामध्ये अंटेरियर साइड ऑफ फिमेल पेल्विस म्हणजे पुढच्या साईडला एक सुपेरियर रॅमस असतो आणि एक इन्फेरियर रॅमस असतो, आणि हे दोघं मिळून जे बनतंय
त्याला म्हणायचं रॅमाय. दिस रॅमाय फॉर्म्स अन अँगल. तर हे रॅमाय काय करतं, एक अँगल तयार करतं असं त्रिकोणवाला, त्यालाच आपण म्हणायचं प्युबिक आर्क. प्युबिक आर्क. And this space enclosed by the body of pubic bone, rami and the ischium is known as obturator foramen. तो जो स्पेस आहे रॅमायचा आणि क्लोज बाय द बॉडी ऑफ प्युबिक बोन, आणि प्युबिक बोन तिथं क्लोज होते, आणि रॅमाय प्लस इस्चियम ह्या तिघांना मिळून एक स्पेस तयार होतो, त्याला म्हणायचं ऑब्ट्युरेटर फोरामन. These innominated bones contain a deep cup to receive the head of femur. It is termed as a acetabulum. तर एक इनॉमिनेटेड बोन काय होतंय, एक डीप कपमध्ये रिसीव होतंय. काय रिसीव होतंय, जे काय फिमरचं हेड आहे ते रिसीव होतंय, म्हणजे फिमरचं हेड तिथं बसतंय, तर त्याला आपण म्हणतोय ॲसिटाब्युलम. आता ॲसिटाब्युलम कशानं बनलेला आहे, 2/5 ऑफ इलियम, 2/5 ऑफ इस्चियम अँड 1/5 ऑफ प्युबिक बोन. म्हणजेच काय, इनॉमिनेटेड बोननं हा ॲसिटाब्युलम तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट्स बघायचे आहेत. तर जॉईंट्स कोणकोणते आहेत, तर आपल्या इथं 3 जॉईंट्स आहेत. फर्स्ट सिम्पायसिस प्युबिस, सेकंड सॅक्रम इलियाक जॉईंट, अँड थर्ड इज अ सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट. नावातच आहे सिम्पायसिस प्युबिस, म्हणजे काय, 2 प्युबिक बोन मिळून बनलेलं काय असतं, सिम्पायसिस प्युबिक जॉईंट. 2 प्युबिक बोन मिळून जे काही जंक्शन असतं मध्ये त्याला जॉईंट म्हणतात. कोणतं, सिम्पायसिस प्युबिस जॉईंट. नेक्स्ट आहे सॅक्रोइलियाक जॉईंट. इट इज अ जॉईंट बिटवीन सॅक्रम अँड इलियम. देर आर 2 सॅक्रोइलियाक जॉईंट, लेफ्ट अँड राईट. नावातच आहे सॅक्रोइलियाक जॉईंट. सॅक्रो मीन्स सॅक्रम अँड इलियाक मीन्स इलियम. तर हे दोघं मिळून जॉईंट तयार होतो, त्याला म्हणायचं सॅक्रोइलियाक जॉईंट. हे 2 असतात, एक राईट साईडचं आणि एक लेफ्ट साईडचं. नेक्स्ट इज अ सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट. आता हा कुठं प्रेझेंट असणार आहे, सॅक्रम आणि कोकॅक्स ह्या दोघांमध्ये तो जॉईंट असणार आहे, म्हणून याला म्हणतात सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट. हे झाले तुमचे जॉईंट. नेक्स्ट आहे पेल्विक लिगामेंट. इन्नर प्युबिक लिगामेंट हे कुणामध्ये असतं, इंटर प्युबिक लिगामेंट. म्हणजे काय, प्युबिक आले तर 2 प्युबिकच्या मध्ये हे लिगामेंट असतं, त्याला म्हणायचं इंटर प्युबिक लिगामेंट. सॅक्रोइलियाक लिगामेंट नावामध्येच आहे की सॅक्रम आणि इलियम ह्या दोघांच्या मध्ये असणारा लिगामेंट म्हणजे सॅक्रोइलियाक लिगामेंट. सॅक्रोकॉक्सिजियल लिगामेंट हा कुठे असतो, सॅक्रम आणि कोकॅक्सच्या मध्ये असतो, तर त्याला म्हणायचं सॅक्रोकॉक्सिजियल लिगामेंट. सॅक्रोस्पायनस लिगामेंट हा कुठे असणार आहे, सॅक्रम प्लस इस्चियल स्पाइन ह्या दोघांच्या मध्ये जो लिगामेंट असणार आहे त्याला सॅक्रोस्पायनस लिगामेंट असं म्हणतात. देन सॅक्रोट्युबरस लिगामेंट हा कुठे असतो, हे बघा, सॅक्रो मीन्स सॅक्रम आणि ट्युबरस मीन्स इस्चियल ट्युबरॉसिटी. ह्या दोघांच्या मध्ये जे लिगामेंट प्रेझेंट असतं त्याला म्हणायचं सॅक्रोट्युबरस लिगामेंट. कळालं, तर असे हे लिगामेंट आणि जॉईंट्स आहेत. पुढं आपल्याला बघायचं आहे की पेल्विस जो आहे तो 2 टाईपमध्ये डिवाइड झालेला आहे, एक फॉल्स पेल्विस आणि एक ट्रू पेल्विस. फॉल्स पेल्विस म्हणजे काय, इट इज अ पार्ट ऑफ पेल्विस सिच्युएटेड अबाव द पेल्विक ब्रीम. पेल्विक ब्रीमच्या अबावला जे पार्ट असतोय त्याला आपण म्हणायचं फॉल्स पेल्विस. It is formed by the upper flared out portion of the iliac bone and protect the abdominal organ. हे काय करतंय, जो असा फ्लेअर्ड आउट पार्ट असतोय आपला तो काय असतोय, म्हणजे जो पोर्शन असतोय ऑफ द इलियाक बोन, इलियाक बोनचा जो फ्लेअर्ड पार्ट असतोय असा फ्लेअर झालेला, तो काय करतोय, ॲब्डोमिनल ऑर्गन्सना प्रोटेक्ट करतोय. Its obstetric function is to support enlarged uterus during pregnancy. प्रेग्नेन्सीमध्ये युट्रसला सपोर्ट करण्यासाठी हे फ्लेअर्ड आउट पार्ट असतो. कुणाचा असतो तो, इलियाक बोनचा, जो कुठं आढळतोय, फॉल्स पेल्विसमध्ये. हे झालं तुमचं फॉल्स पेल्विस. आता ट्रू पेल्विस. इट इज अ पार्ट ऑफ पेल्विस सिच्युएटेड बिलो द पेल्विक ब्रीम. जो अबाव द पेल्विक ब्रीम असतोय तो फॉल्स असतो, आणि जो बिलो द पेल्विक ब्रीम असतोय तो असतोय ट्रू पेल्विस.
आता ह्या ट्रू पेल्विसचे पण 3 पार्ट पडतात, ब्रीम, कॅव्हिटी आणि आउटलेट. ब्रीमलाच आपण म्हणतो इनलेट. ब्रीम इज अ राऊंड एक्सेप्ट वेअर द सॅक्रल. म्हणजे सॅक्रलला सोडलं तर ब्रीम हे काय असतं, राऊंड असतं. प्रोमोटरी प्रोजेक्शन इनटू इट. ह्याच्यामध्ये काय असतं, प्रोजेक्शन्स असतात, लँडमार्क्स असतात ब्रीमचे. त्याच्यामध्ये फर्स्ट जो असतो त्या सॅक्रमच्या वरचा सॅक्रम प्रोमोटरी. त्याच्या थोडंसं पुढं आलं की असतो विंग ऑर ॲला ऑफ द सॅक्रम. त्याच्यानंतर सॅक्रो इलियाक जॉईंट, म्हणजे जिथं जॉईंट येतं सॅक्रम आणि इलियम तिथे येतो सॅक्रो इलियाक जॉईंट. नंतर आहे इलिओपेक्टिनल लाईन, देन इलिओपेक्टिनल इमिनन्स, सुपेरियर रॅमस ऑफ द प्युबिक बोन, अप्पर इन्नर बॉर्डर ऑफ द बॉडी ऑफ द प्युबिक बोन, देन अप्पर इन्नर बॉर्डर ऑफ द सिम्पायसिस प्युबिस. तर ह्यानंतर आपल्याला बघायचं आहे डायमीटर ऑफ द ब्रीम. आता ब्रीम आपण पाहिलं की तो एक राऊंड असतो, कुणाला सोडलं तर सॅक्रल प्रोमोटरीला सोडलं तर. ओके, तर डायमीटर्स आहेत अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर. ह्याचे 3 टाइप्स पडतात, ॲनाटॉमिकल कॉन्जुगेटेड, ऑब्स्टेरिकल कॉन्जुगेटेड अँड डायगोनल कॉन्जुगेटेड. तर फर्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲनाटॉमिकल कॉन्जुगेट. This diameter is a line from sacral promontory to the uppermost part of the symphysis pubis. म्हणजे इथं सॅक्रल प्रोमोटरी असते, तिथून कुठंपर्यंत, अप्पर पॉइंट ऑफ सिम्पायसिस प्युबिस म्हणजे वरपर्यंत. ओके, हे किती सेंटीमीटर असते, 12 सेंटीमीटर. अँड ॲनाटॉमिकल कॉन्जुगेट, डायगोनल कॉन्जुगेट किती असतोय, 1.2 सेंटीमीटर. देन ऑब्स्टेरिकल कॉन्जुगेट, ह्याचं डायमीटर लाईन कुठून असतंय, फ्रॉम सॅक्रल प्रोमोटरी, म्हणजे या सॅक्रम पासून ते प्रॉमिनल बोनी प्रोजेक्शन ऑन द मिडलाईन ऑफ द इन्नर सरफेस ऑफ द सिम्पायसिस प्युबिस. पूर्ण सिम्पायसिस प्युबिसच्या खालीपर्यंत नसते, तर ते कुठं असते, मिडलाईनला असते. हे एक शॉर्टेस्ट अंटेरियर पोस्टेरियर डायमीटर आहे. हा क्वेश्चन विचारतात तुम्हाला एक्झामला MCQला की शॉर्टेस्ट अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर कुठं आढळतं, तर ते आहे ऑब्स्टेरिकल कॉन्जुगेटेड, ज्याचं मेजरमेंट आहे 11 सेंटीमीटर आणि त्याचं डायगोनल कॉन्जुगेट आहे 1.5 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे डायगोनल कॉन्जुगेटेड. आता डायगोनल कॉन्जुगेटेड कसा मेजर करायचा की अँटेरियरली अँड पोस्टेरियरली फ्रॉम द लोअर बॉर्डर ऑफ द सिम्पायसिस प्युबिस टू द सॅक्रल प्रोमोटरी. म्हणजे आता आपण मिडलाईनला बघितलं, आता कुठं बघायचं, लोअर बॉर्डर पासून ते सिम्पायसिस प्युबिस, म्हणजे लोअर बॉर्डर जे आहे सिम्पायसिस प्युबिसची ते सॅक्रल प्रोमोटरीपर्यंत. आणि हे किती सेंटीमीटर असते, 12 ते 13 सेंटीमीटर. इट कॅन बी असिस्ट बाय डुईंग द व्हजायनल एक्झामिनेशन. व्हजायनल एक्झामिनेशन करताना आपल्याला डायगोनल कॉन्जुगेटची गरज पडते. हे झालं तुमचं फर्स्ट पॉईंट. सेकंड कोणता आहे, ऑब्लिक डायमीटर. ऑब्लिक म्हणजे काय, असा तिरका. इट इज अ लाईन फ्रॉम वन सॅक्रोइलियाक जॉईंट टू द इलिओपेक्टिनल इमिनन्स ऑन ऑपोजिट साइड ऑफ द पेल्विस. ऑब्लिक डायमीटर कुठून कलेक्ट करायचं आपल्याला, जे एक आहे इकडचं म्हणजे वन साइडचं सॅक्रोइलियाक जॉईंट ते इलिओपेक्टिनल लाईन इमिनन्स इथंपर्यंत जो साइड ऑफ पेल्विस आहे त्याला म्हणायचं ऑब्लिक डायमीटर, जो 12 सेंटीमीटरचा असतो. देर आर 2 ऑब्लिक डायमीटर्स, 2 असणार आहेत, एक राईट असेल एक लेफ्ट असेल, म्हणजे लेफ्ट सॅक्रोइलियाक जॉईंट टू लेफ्ट राईट इलिओपेक्टिनल इमिनन्स, आणि लेफ्ट ऑब्लिक डायमीटर विल बी स्टार्टेड फ्रॉम लेफ्ट सॅक्रोइलियाक जॉईंट टू द राईट इलिओपेक्टिनल इमिनन्स, म्हणजे असं अपोजिट घ्यायचं आहे. तर हे तुमचं किती असणार आहे, 12 सेंटीमीटर. थर्ड आहे तुमचं ट्रान्सवर्स डायमीटर. दिस डायमीटर इज अ लाईन बिलो द पॉईंट फर्देस्ट अपार्ट ऑन द इलिओपेक्टिनल लाईन्स, म्हणजे इलिओपेक्टिनल लाईन्स मधलं हे डायमीटर आहे जे 13 सेंटीमीटर आहे. बॅक टू द पॉईंट, आपण हे सगळं ब्रीममध्ये बघितलं. आता बघायचं आपल्याला कॅव्हिटी. द पेल्विक कॅव्हिटी एक्सटेंड 4 सेंटीमीटर फ्रॉम द ब्रीम अबाउ टू द आउटलेट बिलो. ही जी कॅव्हिटी आहे ती एक्सटेंड कुठं होत्या, 4 सेंटीमीटर, ब्रीमपासून 4 सेंटीमीटर ते आउटलेटपर्यंत. अँड द कॅव्हिटी इज अ सर्क्युलर इन शेप. आपल्याला आधीच माहिती आहे की कॅव्हिटी कशी आहे तुमची, राऊंड आहे आणि सर्क्युलर आहे. इट इज नॉट पॉसिबल टू मेजर इट्स डायमीटर एक्झॅक्टली. आपल्याला एक्झॅक्टली डायमीटर नाही मोजता येत, त्यामुळं
आपण असंच एक्सेप्ट केलं की 12 सेंटीमीटर असू शकतो. नेक्स्ट आहे आउटलेट. The pelvic outlet is again divided into anatomical outlet and obstetrical outlet. दोन मध्ये डिवाइड केले, एक anatomical outlet आणि एक obstetrical outlet. The obstetrical outlet is a greatest or greater practical significance. Anatomical outlet ह्याला आपण bony outlet असं सुद्धा म्हणतो. It is bounded in front by the lower border of symphysis pubis. तर ह्याचे बाउंडेड कुठून आपण करतो की लोअर बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस, लॅटरली बाय द इस्शियल प्यूबिक रॅमाय, इस्शियल ट्युब्रोसिटी, सॅक्रोट्युबरस लिगामेंट अँड पोस्ट बाय द टिप ऑफ कोकॅक्स. म्हणजे जसं डायमंड शेप येईल असं आपण त्याला ॲनाटॉमिकल आउटलेट देतोय. देन डायमीटर ऑफ ॲनाटॉमिकल आउटलेट. डायमीटर कशा आहेत आता अँटेरियर पोस्टेरियर. हे लोअर बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस पासून टिप ऑफ कोकेक्स पर्यंत याचा डायमीटर असतोय. हे असते 13 सेंटीमीटर. ट्रान्सवर्सला आपण इंटरट्युबरस डायमीटर सुद्धा म्हणतो. हे कुठून मेजर केलं जातं बिलो इनर बॉर्डर ऑफ इस्शियल ट्युब्रोसिटीज. इट मेजर्स 11 सेंटीमीटर. आता आपल्याला बघायचं पोस्ट सजायटल डायमीटर. इट इज अ अँटेरियर पोस्टेरियर डिस्टन्स बिटवीन द सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट अँड द मिड पार्ट ऑफ द ट्रान्सवर्स डायमीटर ऑफ आउटलेट. त्याचं मेजरमेंट असते 8.5 सेंटीमीटर. आपण बघितलं ॲनाटॉमिकल. आता बघायचं आपल्याला ऑब्स्टेटिकल. इट इज हॅव्हिंग ग्रेटर ऑब्स्टेटिकल सिग्निफिकन्स. इट इन्क्लूड्स द नॅरो पेल्विक स्ट्रेट थ्रू विच द फिटस मस्ट पास. द नॅरो पेल्विक स्ट्रेट लाईज बिलो द sacrococcygeal joint, two ischial spine and the lower border of symphysis pubis. It is a anterior posterior oval in shape. हे कसं असते ओव्हल इन शेप असते. ह्याच्यामध्ये एक ग्रेटर ऑब्स्टेटिकल सिग्निफिकन्स आहे. ह्याच्यामध्ये एक नॅरो पेल्विक स्ट्रेट लाईन म्हणजे इमॅजिनरी लाईन असते ज्यामध्ये तुमचं फिटस इझिली पास होऊ शकतं. ओके. आणि ते कसं असतं ओव्हल शेप असतं. ट्रान्सवर्स डायमीटर हे बायस्पाइनस असतं. इट इज डिस्टन्स बिलो द टिप ऑफ टू इशियल स्पाइन. ट्रान्सवर्स डायमीटर आपण कसं घेतोय की दोन इशियल स्पाइनमधनं अंतर जे 10.5 सेंटीमीटर असतं. नेक्स्ट आहे अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर. हे कुठून एक्सटेंड होतं इन्फेरियर बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस ते टिप ऑफ सॅक्रम. बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस ते टिप ऑफ सॅक्रम पर्यंत ते असतं. 11 सेंटीमीटर त्याचं मेजरमेंट असतं. अँटेरियर सजायटल डायमीटर हा लास्ट आहे आपला. इट इज अ डिस्टन्स बिलो द टिप ऑफ सॅक्रम अँड मिड पॉईंट ऑफ द बायस्पाइनस डायमीटर. म्हणजे हे कुठून डिस्टन्स मेजर करायचं आपल्याला टिप ऑफ सॅक्रम, सॅक्रमचा टिप ते मिड पॉईंट ऑफ बायस्पाइनस डायमीटर. म्हणजे इथून समजा जर स्पायनस असेल तर त्याचा तो मिड पॉईंट इथं मेजर करायचा. तो किती असणार आहे 5 सेंटीमीटर. ओके. आणि ही मी क्यूट अशी डायग्राम काढलेली आहे पेल्विसची जे तुम्हाला समजेल. हे आहे सॅक्रल प्रोमोटरी, हे तुमचं आहे सॅक्रम, हे वाईड शिअटिक नॉच आहे आणि हे राऊंड आहे, राऊंड ब्रीम आहे, हे इस्चियल स्पाइन आहे आणि हे सुपेरियर प्युबिक अँगल आहे ज्याचा 56 डिग्री असतो अँगल. ओके. थँक्यू.